राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं वक्तव्य, त्यात भाजपच्या तुषार आचार्य यांनी पवारांवर केलेली टीका, त्यावर पुरुषोत्तम कडलग यांनी त्यांना कडक भाषेत केलेला पलटवार, अशा तापलेल्या वातावरणात त्र्यंबकेश्वर देवस्थानचा पेड दर्शनाचा मुद्दा पुढे आला। आता हा निव्वळ योगायोग की खरोखरच होत असलेली वसुली आहे याचा पर्दाफाश होणं गरजेचं असल्याचं कडलग समर्थकांचं म्हणणं आहे। पवार तसे पुरोगामी विचारांचे मानले जातात, त्यांच्या पक्षाचाही तंबू याच पुरोगामी विचारांवर उभा आहे म्हणे। त्यामुळे त्यांनी केलेल्या एखाद्या धार्मिक वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं नाही तर नवलच म्हणायचं। वारकरी संप्रदायात 60% प्रतिगाम्यांनी घुसखोरी केली आहे, हे लोक धर्मांधता पसरवत असल्याचं वक्तव्य पवार यांनी नुकतंच केलंय आणि त्यावरूनच राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने पवार यांच्या वक्तव्यावर टीका केली। आचार्य यांनी केलेल्या टीकेला कडलग यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिलं होतं। गेल्या 4 दिवसांपासून राजकीय हवा कमालीची तापली आहे, त्यातच त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पेड दर्शनाचा मुद्दा पुढे आला। 3000 रुपये घेऊन भाविकांना दर्शन दिलं जात असल्याच्या आरोपावरून कडलग यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या ते पोलीस कोठडीत आहेत। त्यांचे समर्थक त्यांच्या बचावासाठी सरसावलेत। श्रावणात भाविकांसाठी मोफत पाणी चहाची व्यवस्था करणारे कडलग दर्शनासाठी 3000 रुपये कसे काय वसूल करतील, असा या समर्थकांचा सवाल आहे। नेते पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना कडलग यांनी संबंधितांना तुडवून काढण्याची भाषा केल्यानंच त्र्यंबकेश्वरच्या पेड दर्शनाचा मुद्दा उकरून काढण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या समर्थकांनी केलाय। नाहीतर हा निव्वळ योगायोग कसा काय म्हणता येईल, कारण पेड दर्शनाचा मुद्दा या आधी कसा दिसला नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे।